मित्रांनो हाय हॅलो नमस्कार. तर सकाळी सकाळी आमचा गॅस संपलेला आहे. तसं जसं ब्लॉग बनवला ना, आज सुट्टी पण आहे त्याच्यामुळे सहज ब्लॉग बनवला. आणि ॲक्च्युली काय झालं काय माहिती काय झालं, मी सांगू का? तर मला काय माहिती काय झालं. काय झालं हां आपलं काहीतरी झालं तर भांडणं झालं. कसे भांडणं येतं माहिती बोलू ना, व्हिडिओ चालू हां ॲक्च्युली मी लागली होती माझी गर्लफ्रेंडची आठवण. जुनी गर्लफ्रेंड कोण व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू कोण अगं व्हिडिओ चालू कोण अगं तुझी मैत्रीण नाही मला हात सोडायचा. मला मैत्रिणी आहे का? नाही मला एक मैत्रीण आहे. हा व्हिडिओ चालू आहे, मी टाकणार आहे तेव्हा. टाकलं मला गरज नाही पडली. शिस्तीत नाही. कोण शिस्तीची अय खुशी सांग नाही तर मी मला मैत्रीण आहे का? दाढी लाग नाही पुष्पा डायरेक्ट खरडून ये ना, डायरेक्ट असं हे सकट खरडीन झोपेत. माहिती सुद्धा होणार नाही, जास्त उडायचं नाही. सगळं करेल पण दाढी लागणार. शिस्तीत सांगितलं तर ऐकन, आणि रुबाबात सांगितलं ना तर खरडून काढून. शिस्तीत राहायचं. मला मैत्रिणी किती येतं? अगदी शांत बसून मी अंगणवाडीत जशी शाळेत होते ना, तशी मला एक बी मैत्रीण नाही. आणि होत्या तर त्या शाळेत पुरत्याच होत्या. समजलं ना? ती कुत्री आहे ना, ती बर का, तिची कुत्री आहे ना, ती कुत्रीने फक्त व्हिडिओ बघावा. मी व्हिडिओ टाकीत असते. तिने फक्त साधा मला तिचं काही सापडावा, किंवा तिने जे गाण्यात आपण व्हिडिओ बनवतो ते गाणं सापडावा. तिला इतकं घाण बोलन झालं. हा, तिला ते खूप सगळं टाकेन मी. तर ॲक्च्युली अरे बस हात दुखा लागला. ॲक्च्युली मित्रांनो काय झालं, याला आली होती हिच्या मैत्रिणीची आठवण. तर मी पण सांग व्हिडिओ चालू. मला मैत्रीण नव्हती. मला मैत्रीण नव्हती. तिने ओळख करून ती बळच गाठ पडत होते. आता मी मुस्काड फोडी ना. हा, अशा गोष्टीत लाड नाही. हा, पुष्पराज फुसकाराज करून टाकली. पुष्पराज नाही झुकेगा नाही साला. बरं ॲक्च्युली दे खुशी 2 मिनिटं. तर ॲक्च्युली मित्रांनो काही नाही, दररोजचं असतं ते तिला डाऊट खायची सवय. तसं इतक्या हँडसम असल्यामुळे बोलत डोक्यात पाणी जाऊ का तू? बोलत कोण? ध्यान कुणाला येतं, खाज कुणाला आहे जास्त? ऍक्च्युली बायकोचं पण घ्यायचं का नाही तितकं मी हँडसमच आहे. तोंड त्याच्यामुळे माझ्या डर शक खात राहते. शक म्हणजे काय? शक म्हणजे कसं मी बाहेर समोरच्याला पण आहे ना ते खरं वाटण असं बोलत जावं. असं मी बाहेर कुठं उशीर झाला जायला आणि यायला सोडलं तर पाहिजे ना, शेपूट बाहेर म्हणजे जायला यायला उशीर झाला त्याचे 17-7 फोन सुरू होते. तर ऍक्च्युली कसं आहे, मला राग नाही, मला राग नाही येत. का म्हणून मी डोक्यात माझ्या डोक्यात एकच असतं, हे नाही का ते माझ्यावर डाऊट घालायचे. म्हणजे त्यात काय अँसर नाही मी त्याच्यामुळे. स्वतःला कुणी हँडसमच म्हणतं ना. पुष्पराज झुकेगा नाही. तर ॲक्च्युली मित्रांनो सकाळी सकाळी गॅस संपलेला आहे. आता आम्ही चालवलं गॅस भरायला, गॅस आणायला. गाडी येणार आहे, गाडी येईन ना, आणायची काय गरज आहे? बोल ना. एक 2 4 5 6 7 8 9 11 12 13. आता काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. पुष्पराज ते ॲक्च्युली मित्रांनो
आज आहे सुट्टीचा दिवस, तर गॅस सकाळी गॅस संपला. इतका दलित माणूस आहे सुट्टीच्या दिवशी गॅस संपला. खुशी काय करते तू? आता गेली ती ही बापटी बघितलं का आपण इकडे बिझी असतो का तिकडे बरोबर तिचं घेतलं. लगेच मी बिझी असण्याचा फायदा घेता. ऐशिले आज भाजी काय करणार आहे? आज सुट्टी तर ऐशिले आज स्पेशल भाजी काय करणार आहे? मला का पिता का तोंड उघडायला बोलायचं नाही, जे बोलायचं ना ते आपलं स्वतःपुरतं बोलायचं. स्वतःपुरतं म्हणजे काय? स्वतःपुरतं म्हणजे काय? होऊन जाऊन स्वतःपुरतं म्हणजे झालं. 4 3 हळू काय मला शिवी दे ना, मी बघायची काय व्हिडिओ चालू आहे असं नाही समजायचं. मी ना व्हिडिओ बघून घाबरेल, ते डिलीट बी मारता येत असतं. मी डिलीट मारत नसतं. डिलीट बी मारता येत असं नाही समजायचं. व्हिडिओ चालू आहे शिकली काही करायची नाही. मी अशी करीन ना, लेट नाही मला आची गच्ची मग मला बी म्हणता येतं. मी बी लय डेंजर बोलायला माहिती ना. आजची गच्ची गच्ची तोता भावरा मी बोलू. आजची गच्ची तोता भावरा आणि डिलीट मारणार नाही. डिलीट मारणार नाही. काय करणार? तर मित्रांनो आम्ही चालू टाकी भरायला. टाकी भरून येतो, परत ब्लॉग बनवायला सुरुवात करतो. रिकाम टेकडे माणूस आहे. घरी असलं की एवढंच काम येतं. नुसते धिंगाणा घालायचा, बळच वाट जायचं. माझं डोकंच कटलं. पुष्पा आंघोळ बी करीत नसेल. आंघोळ बी नाही करा. पुष्पा जंगलात होता, तर पाणी कुठून भेटो. अरे माझी कच्च्या बोल बोल ना. आणि पप्पाला बसलेला आहे आता, काही खरं नाही म्हणा. तर मित्रांनो गॅस भरून आणलेला आहे. तर आज बायको म्हणती काय करायचं म्हणजे गाणं कोणतं म्हणत होतो आत्ता? गाणं पोळीचा जेवण करते तुला तुला गिन करशील का. बरोबर. पूर्णाच्या पोळ्या आज बायकोला खुशी दिसते मी घरी असल्यामुळं. आज स्पेशल माझ्यासाठी पूर्णाच्या पोळ्या बनवणार आहे असं म्हणते. पण कोणतं प्रेम आहे असं आणू पूर्णाच्या पोळ्या बनवणार आहे म्हणते. पण पूर्णाच्या पोळ्या ती करणार आहे, पण अर्ध का माझ्याकडूनच करून घेणार आहे. मला माहिती आहे ना. काय करता हो तुम्ही? काय करीत नाही मी शिकले. काय केलं तुम्ही? काय केलं नाही तेच सांग. काय केलं तुम्ही ते सांगा आधी. काय करता तुम्ही? काय करीत नाही ते विचार. नाही करणार का? नाही करणार. जाऊन दे मग, मला करायचं नाही. बरं ठीक आहे, तुला मदत करतो. ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला सांगितलं मला समजायचं कसं आहे ते. असं आहे ते आता आम्हालाच माहिती कसं आहे ते. कसं आहे आता जसं आहे तसंच. तर सिरियसली मध्ये बायको आज खुश आहे कारण मी घरी तुम्हाला तुमच्यासाठी नाही करू राहिले. मला आहे ना 8 दिवसापासून लय पुरणाच्या पोळ्या खाऊशी वाटू राहिल्यात, म्हणून माझ्यासाठी आणि खुशीसाठी पुरणाच्या पोळ्या करते. आणि त्यात बहाणा असं झाला का तुम्ही मदतीला घरी म्हणून ते काय म्हणतात ना, एकटं बनवायला लय ना मन नाही होत का करायला, करू लागायला हाय. हाताखाली माणूस बी आहे आणि पटकन होत्या ना, पण एकटी दमायचे नाही, म्हणून त्या पुरणाच्या पोळ्याचा आज घाट घालायचा. ॲक्च्युली मित्रांनो तर ते मला काय म्हणायचं होतं, आमचे भांडणं होत नाही त्याचं कारण काहीतरी सांगणार होतं. तर मी खूप फ्रेंडली राहतो घरामध्ये. नाही आपण 3 ठिकाणी तीन प्रकारे राहत असतो. घरी वेगळा असतो मी
बाहेर वेगळा असतो आणि कामाच्या ठिकाणी पण वेगळा असतो. त्याच्यामुळं सिरियसली बोलायला लागलो काही नाही. काय काही नाही कसं आहे तसाची घरी वेगळा असतो बाहेर काय असतो? नाही बाहेर बघ पुष्पा झुकेगा. बाहेर कुठं जातो पुष्पा राज माया? हा पुष्पा बाहेर कुठं असतो माया पुष्पा? पुष्पाला उमराच्या बाहेर टंगडं टाकायची हिंमत आहे का? नरक करून ठेवलंय माझं जेवण या बाहेर. अगं बाया 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 कोंडण तीन असं वाटतं संन्यास केव्हा नुसता ताण होतोय. नुसता ताण होतोय ना. जा मग सारा रामबाकडं. सावळ्याला विचारा कसं जायचं वर. कोणता बुवा आहे कोणत्या बुवाचे पाय धरायचे. तर मित्रांनो तर पुरणाच्या पोळ्या फायनली अगं गंगे असं नको म्हणू ना ग. सावळ्या मी आले. अजून काही झालं. लग्नानंतर माणूस तुम्ही मात्र मला मात्र तुम्ही मात्र दर्शन द्या मात्र त्या काय ते असं म्हणती तर तो काय म्हणतो माहिती का? त्या दर्शनाचं पारता वाटोळ करून टाकलं आयुष्यभर रणकिरा. तिला तुम्ही तर पिक्चर पूर्ण ध्यान देऊन जर बघितलं माहिती पूर्ण पिक्चर पार्टी. काय बोलायचं होतं मी विसरलो. हां तर मित्रांनो तर पुरणाच्या पोळ्या करायचा प्लॅन आहे पण आज विशेष काही सण वगैरे काही नाही तरी पण सहज बनवून राहिली. तर बघू. सणाचं नाही तसं नाही आहे. मी काल बनवणार होते पण काल असं झालं का मी लय बोर झाले होते. परवा दिवशी बनवायच्या होत्या तर परवा दिवशी माझा हात दुखत होता. म्हटलं नको हात लय दुखला तर मग परत मी शिव्या खाईन म्हणून बनवल्या नाही. म्हणलं जावा आता परवा दिवशी रविवारी त्या दिवशी बनवी. मग हाताखाली ना माणूस बी राहील आणि खाऊन पिऊन मी शांततेत खाईन पण. म्हणजे मला सुट्टी तर मला शांततेत बसून द्यायचं नाही. काय डोंगर उचलून घ्यायचंय का? काय करणार नाही तर असं नको समजू. तर प्रेमाने बोलला तर मी तुला मदत करीन. नो नथिंग करणार नाही काही नाही करणार काम नाही करणार. मदत करू लागणार नाही आज तर करू लागणार नाही मदत. तर मित्रांनो बघू पुरणाच्या पोळ्या फायनली पुरणाच्या पोळ्या तयार होत्यात का नाही का असंच म्हणली बघू. इच्छा झाली तर करणार आहे नाही तर हा मला येत ऐकायचं नुसतं म्हणून उपयोग नाही करायला पाहिजे. तर मित्रांनो पर संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आमचा. झालेला नाहीये लवकर झालं पण खाल्लं माहिती लवकर आणि उपकारच केले तू माझ्यावर. 10 वाजून 20 मिनिटं झाले म्हणजे 10:30 वाजता स्वयंपाक झाला. सकाळी सांगितलेला आत्ता स्वयंपाक झाला. दुपारी खाल्लेलं भारी भारी कुठं गेलं? खाल्लेलं भारी भारी कुठे गेला. झोप यायला लागली मला. खाऊ नका झोपून घ्या. तर तुम्ही बघू शकता काय आमटी अजून पुरणाच्या पोळ्या आणि तिकडं भात. इतकं बनवायला सकाळपासून 10:30 वाजलेली आहे रात्रीची. उपकारच केलं मला है ना. इकडे बघ तर मित्रांनो फायनली स्वयंपाक झालेला. आता आम्ही जेवण करणार आहे रात्री 10:30 वाजता. या माझ्यावर उपकारच केले. मी एकटी शकत होते. आता मी भाजी चपातीच करणार होते. म्हणलं नको हाय घरी तर करून द्यावा. नको एकटं खायला बरोबर नाही वाटणार. परत मला बी गिळलं नसतं. तुम्हाला आमटी देऊ का नसती? तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू. आता मला आमटी काय शिमानो